अशा व्यक्तींना मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचा आरोप केला. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्यावर टाळा लावून सरकारने त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, असे विधान अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्य प्रदेश, गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना UPA आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागला पाहिजे. अशा व्यक्तींना टाळा लागला पाहिजे. सरकारने मागे पुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळे झाले पाहिजे. त्यामुळे ही हिंमत सरकारने दाखवावी, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. अशा व्यक्तींना मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे. कारण हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सर आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. जेव्हा महाराष्ट्रातला माणूससुद्धा UPमध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस ओरिसामध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये सुद्धा आहे. नाही असं नाही. त्यांचं काय करायचं? त्याच्यामुळे हे जे वक्तव्य, समाज दुभंगण्याची जी वक्तव्य आहेत, समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्याच्यामुळे UAPAचा कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट तो यांना लागला पाहिजे. माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट ताबडतोब लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवावी. उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून की बा नाही तुम जाओ आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम जाओ, काय होणार आहे? म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, जातीच्या मुद्द्यावरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे, असं सोलापुरात त्यांनी वक्तव्य केलं राज ठाकरे. ते त्यांचं मत आहे. तुम्हाला वाटते महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही? प्रश्न असं आहे, ज्याला त्याला आपली मतं मांडण्याची गरज आहे. त्यांनी ते मत मांडलं आहे. आम्ही आमच्या रॅलीमधनं असं आमचं मत मांडलेलं आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही राज ठाकरेला हे विचारलं का की बाबा ही आरक्षण बचाव रथ यात्रा चालली आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काही आहे का? तुम्ही नाही विचारलं त्यांना. हे तुमच्या प्रतिनिधीने कोणाची हिंमत नाही आहे एवढं सांगा ना.